नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या आपण आहोत अहमदपूर शहरामध्ये। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे जे तरुण युवक आणि मित्रमंडळी जे आहेत हे आता अहमदपूरहून अयोध्येला सायकलवर निघालेले आहेत। नेमका या सायकलवर जाण्याचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। एकूण 11 जण या सायकल रॅलीमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये एक मुस्लिम मावळा देखील आहे। प्रत्येकांचा मी परिचय तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हा सर्वांचं सगळ्यात अगोदर स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये। तुमचा परिचय, वय आणि काय करता हे सांगा तुम्ही। मी सूर्यकांत साकोळे, वय 40 वर्ष, जिल्हा परिषद परभणीमध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मी भरत इगे, वय 48 वर्ष, रोहित ज्वेलर्स असून माझं ज्वेलरी शॉप आहे। मी लुल्ला शेख, माझं वय 42 वर्ष आहे आणि मी जिल्हा परिषद शिक्षक परभणीमध्ये आहे। मी धनंजय गणपतराव तोकले, यशवंत विद्यालय अहमदपूर येथे सहशिक्षक म्हणून आहे। माझं वय आहे 52 वर्ष। मी बरुरे नामदेव व्यंकटराव, वय आहे माझं 51 आणि मी काम करतो शिक्षक म्हणून। पुढे मी सतीश प्रल्हादराव गुरमे, परभणी पोलीस। माझं नाव तुकाराम निवृत्ती उगिले, मी शिक्षक आहे आणि माझं वय 42 आहे। बर, खूप धन्यवाद। पुढे तुम्ही। माझं नाव नवनाथ बालाजी हांडे आहे आणि माझा व्यवसाय सराफ आहे। माझं वय 34 वर्ष आणि मी अहमदपूर सायकलिस्टचा अध्यक्ष आहे। गुड। मेरा नाम अजब सिंह यदुवंशी है, मेरी उम्र 45 साल है और मैं कल्याण टोल में अकाउंट मैनेजर हूँ। बहुत बढ़िया। मी कृष्णा नारायणराव काळे, माझं वय 35 आहे आणि माझा व्यवसाय ज्वेलरीचा आहे, काळे ज्वेलर्स नावाने आहे। माझं नाव कल्पक भोसले, माझं वय 34 वर्ष आहे आणि माझा सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवसाय आहे। तर अशा प्रकारे हे 11 जण अहमदपूर ते अयोध्या असा 1251 किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास करण्यासाठी निघालेले आहेत। नुकताच यांचा प्रवास सुखाचा हो म्हणून राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत। नुकतेच या ठिकाणी ज्यांनी मला या सायकल रॅलीची संकल्पना फोनद्वारे कळविली असे माझ्यासोबत केडी बिरादार सर आहेत। ते सुद्धा या अहमदपूर ते अयोध्या या सायकल रॅलीच्या सर्व वीरांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत आणि सविस्तर अशी माहिती सांगतील। रोटेरियन क्लबचे ते अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल, आजचा हा जो उपक्रम आहे राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे अहमदपूर नेहमी कुठला तरी पॅटर्न निर्माण करत असतो। शैक्षणिक पॅटर्न सगळ्याला परिचित आहे। त्याचबरोबर आता जो फिट इंडिया हा एक संकल्प आहे, हा पॅटर्न अहमदपूरमध्ये अतिशय उत्साहात आहे। म्हणजे इथे एक रनर ग्रुप आहे, मोठा वॉकिंग ग्रुप आहे, सोबतच हा सायकलिंग ग्रुप आहे, स्विमिंग ग्रुप आहे। या माध्यमातून फिट इंडिया, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं हेच साठी तर प्रयत्नच आहेत। आता हे अयोध्या जाण्याची संकल्पना मागच्या वर्षी 25 डिसेंबर 2024ला उदगीर सायकल ग्रुप आपल्या मार्ग अयोध्येला गेला। आम्ही त्यांच्या स्वागताला थांबलो आणि त्याच दिवशी आमच्या ग्रुपच्या मनामध्ये निर्धार झाला की आपणही अयोध्येला जायचं आणि तो आज दिवस तो उजाडलेला आहे आणि तो आज संकल्प केलेला श्रीराम प्रभूच्या आशीर्वादाने तो पूर्ण करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे। आता इथं जात असताना काहीतरी संदेश काय द्यायचा यासाठी रोटरी क्लब, रनर्स ग्रुप आणि सायकल ग्रुप यांनी एक जागतिक शांततेचा संदेश। आज जगामध्ये अशांतता आहे, कुठला ना कुठला तरी देश कशासाठी तरी एकमेकांशी भांडणं करत आहे, कुठं तरी जातीयवाद आहेत, कुठं सीमावाद आहेत आणि यामध्ये फार मोठं जगावरती संकट आहे। तर आमचा एक हेतू आहे की प्रभू रामचरणी हे सगळेजण नतमस्तक होतील आणि जगात शांतता नांदुते। दुसरे राष्ट्रीय एकात्मता, जाती धर्म पंथ यामध्ये वाद होऊ नये आणि सगळ्यात मोठं आमचं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आता आपण पाहिलं आमचे लुलाजी शेख। अनेकांना प्रश्न पडला शेख आणि अयोध्येला, असं काही नाही। भारत देश एकमेव जगामध्ये सगळे जाती धर्म पंथ, सगळ्या पूजा अर्चा नमाज सगळं इथे एकत्र होतं आणि आम्ही सगळे गणपतीमध्ये एकत्र येतो, दसऱ्याला एकत्र होतो, हेही आमचं एक प्रतीक आहे। आणि सगळ्यात मोठा म्हणजे पर्यावरणाचा संदेश। आज वृक्षतोड होत आहे, अनेक संकट निर्माण होत आहेत आणि होऊ नये हा संदेश देत जागोजागी हे त्या गावामध्ये हा संदेश पोहोचवणार आहेत आणि ही सगळी टीम आमची जात आहे आणि हा संकल्प घेऊन जात आहेत। मी रोटरी क्लबचा अध्यक्ष या नात्यानं या सर्वांचं, आणि मी सायकल ग्रुपचाही सदस्य आहे, मी जाणार होतो पण माझ्या काही अडचणीमुळे मी थांबलोय। या सगळ्यांना रोटरी क्लबच्या वतीनं, आमच्या सायकल ग्रुपच्या वतीनं, रनर्स ग्रुपच्या वतीनं आणि तमाम
रामभक्त आणि अहमदपूरच्या वतीनं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नामदेवजी बरोळे सर, आपण यांच्याकडे जाणार आहोत. नमस्कार, मी बरुरे नामदेव. आज आमचा म्हणजे एक 4 महिन्यापासून आमचा सायकल हा म्हणजे अयोध्या सायकलचा प्रवासाचा निश्चय झाला होता. त्याप्रमाणे आम्ही सराव करून आमचा महत्त्वाचा एक उद्देश आहे की झाड आहे तर श्वास आहे, श्वास आहे तर जीवन आहे, हा संदेश आणि एकात्मता. आम्ही सर्व मित्र मिळून आज एकात्मतेसाठी आमच्यामध्ये मुस्लिम बांधव श्री लुल्ला आहे. आम्ही सर्व एक मिळून आज अयोध्येला आम्ही प्रभू रामचरणाच्या ह्याच्यामध्ये रोज 150 किलोमीटरचा प्रवास करून आनंदाने प्रवास करून आम्ही आज एकात्मतेचा संदेश घेऊन आज आम्ही प्रत्येक गावी हे करत जनजागृती करत आम्ही प्रवास पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. विविध संकल्प करून ही अहमदपूरहून अयोध्येला निघालेल्या रॅलीमध्ये एक विशेष आकर्षण म्हणजे मुस्लिम बांधव या हिंदू बांधवांसोबत श्रीरामाच्या दर्शनासाठी जातोय. विशेष हा संदेश असणार आहे. सर, काय प्रतिक्रिया असणार आहेत? आज आपण एकीकडे जर देशामध्ये जर बघितलं तर हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध असे वेगवेगळे कारनामे घडत आहेत. मात्र आज हिंदू आणि मुस्लिम तुम्ही एकत्र मिळून अहमदपूरहून अयोध्येला 1251 किलोमीटरचा प्रवास करतात. काय भावना आहेत? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी, यह गुलसिता हमारा. या अहमदपूर शहरामध्ये हा जो अहमदपूर रनर ग्रुप आहे, सायकलिस्ट ग्रुप आहे, संपूर्ण भारत देश हा एक परिवार म्हणून ही चळवळ राबवतोय. आणि ही चळवळ राबवत असताना आज हा जो काळ आहे आरोग्याप्रती एवढं अवेअरनेस आहे. आणि नुसतं आम्ही फक्त आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्य राखायचं असेल तर आपल्याला ही संस्कृती जपावी लागेल. आणि यासाठी आपण सगळे मिळून, सर्व जाती धर्माचे मावळे मिळून जर आपण इथं नांदायचं असेल तर आरोग्याबद्दल मानसिक आरोग्य बी आपलं चांगलं ठेवलं पाहिजे, अध्यात्म जपलं पाहिजे. यासाठी आम्ही सर्व मावळे या ठिकाणी अयोध्या येथे ही राम प्रभू चरणी आम्ही आशा घेऊन जात आहोत. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना या उक्तीचं प्रत्यय आज पाहायला मिळाले. त्याचबरोबर माझ्यासोबत या सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष तोकले सर आहेत. सर, मला सांगा, हा जो आज प्रवास सुरू झालेला आहे आज 26 डिसेंबर, तर मग अयोध्या नगरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी लागेल? हा प्रवास आहे 10 दिवसाचा. दररोज आम्ही 150 किलोमीटर प्रमाणे सायकलिंग करणार आहोत आणि शेवटच्या 10व्या दिवशी आम्ही अयोध्येमध्ये पोहोचणार आहोत. दररोज 150 किलोमीटर प्रवास करायचा, संध्याकाळी आराम करायचं, परत सकाळी नाश्ता करायचा, परत 100 किलोमीटर प्रवास करायचा, मग दुपारचं जेवण करायचं, मग पुन्हा आणि 50 किलोमीटर. म्हणजे जेमतेम सरासरी 140 ते 150चं टार्गेट आहे. बघूया आता काय होते, थोडं कमी जास्त होत राहील, पण एवढं टार्गेट आम्ही कंप्लीट करणार आहे आणि ही अयोध्या वारी सफल करणार आहे. आणि या वारीचा एकमेव उद्देश असा आहे की सर्वांना एक निरोगी जीवन जगण्याचा संदेश जावा, पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश जावा आणि सर्व जाती धर्मातील लोक एकोप्यानं राहावं, असा ह्या वारीचा एकमेव उद्देश आहे. आणि आम्ही सर्व, आम्हाला अहमदपुरांनी एवढं भरभरून आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छा रूपी शिदोरी घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे प्रवास करू अशी ग्वाही देतो आणि सर्व सुखरूप येऊ अशी संकल्पना तुमच्या पुढे मांडतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. आणि हे 11 जण अहमदपूर येथून अयोध्येला जात असताना आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहोत. ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज राहील. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. बरोबर सर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आवाज बहुजनांचा.